मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 40 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर आला होता। अंतरवाली सराटी ते मुंबई पायी मोर्चानंतर होणाऱ्या आझाद मैदानातील या बेमुदत उपोषणाद्वारे हा लढ्यात निकाल घेऊनच परतणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचत असतानाच वाशीमध्ये आल्यानंतर त्यांची सरकारशी चर्चा सुरू झाली। अखेर मध्यरात्री राज्य सरकारनं अध्यादेश काढून जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी दाखले मिळावेत अशी महत्त्वाची मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। ही मागणी मान्य झाल्यानं मराठा समाजाला कुणबी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळा परिसरात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला। कार्यकर्त्यांनी एकमेकांनी पेढे भरवत आंदोलनातील यशाबद्दल आनंद व्यक्त केला। यावेळी जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। सकल मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्या तरी यापुढे कायदेशीर अडचणी येऊ नयेत एवढीच आमची अपेक्षा असून आरक्षणाच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहू नयेत याची देखील राज्य सरकारनं काळजी घ्यावी अशी मागणीही अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केली आहे। मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, त्यांच्यासाठी राज्य सरकारनं कुणबीच्या ज्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या देण्याचा मान्य केलेला आहे। ही एक आजची जमेची बाजू आहे। त्यामुळं ही ओबीसी प्रमाणे फी द्यायची मागणी आहे की पण योग्यरित्या मान्य करावी। आता राहिला प्रश्न सरसकट मराठ्यांच्या आरक्षणाचा, तो प्रश्न मात्र प्रलंबित आहे। ओबीसीमध्ये आता कुणबी गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी राज्य शासनानं तातडीनं यामध्ये मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यावं आणि या अध्यादेशाचा मराठा समाज अभ्यास करत आहे। ज्या काही त्रुटी असतील त्या संदर्भात राज्य शासनानं लवकर निर्णय घ्यावा। यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगरस, संदीप देसाई, शैलजा भोसले यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते।